पुणे कालवा या कालव्याद्वारे शेतकऱ्यांना पाणी शेताला मिळेल या आशापोटी चांदवड तालुक्यातील व जागोजागी असलेल्या शेतकऱ्यांनी आपली जमीन भूसंपादन केली असता गेल्या कित्येक वर्षांपासून या पुणे गाव कालव्याला पाणी आलेले नाही। तर भविष्यात कधी जर पाणी आले तर ते फक्त आम्ही पाहूनच बघायचे का, असे शेतकरी यांची संतप्त प्रतिक्रिया मांडली आहे। पुणे गाव कालव्यापासून ते थेट दरसवाडी या नदीपात्रापर्यंत कालव्याचे संपूर्ण अस्थिकरण काम चालू असून ते होऊ नये व करू नये अशी शेतकऱ्यांची जागोजागी मागणी आहे। त्याच अनुषंगाने चांदवड तालुक्यातील खडकजाम येथील शेतकऱ्यांनी या पुणे गाव कालव्याच्या कामाचे अस्थिकरणाच्या बंदी आणली व जर या अस्थिकरणाचे काम केले तर आमच्या जमिनीत पाणी हे मुरणार नाही व आम्हाला त्याचा कुठलाही उपयोग होणार नाही, या कारणास्तव करू नये असे तेथील शेतकरी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। तसेच या पुणे गाव कालव्याच्या अस्थिकरणाच्या कामाच्या संदर्भात चांदवड तालुक्याचे माजी आमदार शिरीष भाऊ कोतवाल यांनी देखील त्यांना काम करण्याचा आमचा कुठलाही विरोध नाही, जेथे लिखीच असेल तेथे अस्थिकरणाचे काम करावे व इतर कुठेही काम करू नये असे देखील माजी आमदार यांनी प्रतिक्रिया दिली। यावेळी उपस्थित प्रभाकर नामदेव जाधव, सोमनाथ भीमराव कांडेकर, मनोज कवडी, भारत पगार, वैभव निफाडे, अंबादास निफाडे, राहुल उशीर महाले, लखोजी महाले, बापू जाधव, अरुण जाधव, वसंत हिरे, ज्ञानेश्वर कांडेकर, रामनाथ गुंजाळ, बापू पगार, किरण शेलार, अण्णासाहेब खांडेकर गुंजाळ, बाजीराव नाना गुंजाळ, विलास खांडेकर, विशाल पगार, भास्कर खांडेकर, गोरख सातबाई यांच्यासह आदी शेतकरी उपस्थित होते। या घटनेचा आढावा घेतला चांदवड तालुक्याचे प्रतिनिधी देविदास जाधव यांनी। आमच्या पुणेगाव कालव्याच्या या ठिकाणी उभा आहे आणि या पुणेगाव कालव्या ठिकाणी काही शेतकऱ्यांनी एक काम बंद पाडलं आहे। ते काम अस्थिकरण करण्याचं असल्यामुळे त्यांनी बंद केलेलं आहे। त्या शेतकऱ्यांसंग आपण सोबत त्याची संपर्क साधणार आहोत की हे काम बंद पाडण्याचं काय कारण। आपल्यासोबत त्या खडकजामचे सरपंच आहे, सरपंचांना विचारणार आहोत। का सर, काय सांगाल तुम्ही? संबंधित कालव्यामुळे आमच्या शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होणार आहे। त्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचा मोबदला मिळाला नाही आणि त्यामुळे इथं अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष पाण्याचा जो झिरपा आहे तो काही होणार नाहीये। त्या कारणास्तव आम्ही काम बंद करत आहोत। बरं, त्या संदर्भात आपल्यासोबत परत आणखी एक शेतकरी आहे, शेतकऱ्यांसोबत संवाद साधतो। काय सांगाल साहेब? अहो, हे पाणी नुसतं फक्त आम्ही डोळ्यानं पहा करताच आहे का? आम्हाला काही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्याचा फायदा होत असेल तरच त्या पाण्याचा उपयोग आहे आणि ते नुसतं अस्थिरीकरण करून आम्ही काही नुसतं त्या पाण्याला फक्त पाहत राहायचं का? त्या पाण्याचा काही फायदा नाही, काही नाही। मग ते फक्त आम्ही का टीव्हीचं पाणी पाहतो ना, टीव्हीत पाणी पाहिलं काय आणि हे पाहिलं काय सारखंच होईल। बरं, काय सांगाल दादा? आता त्याच पद्धतीनं ज्यांनी अशोक रावने जे बोलले ना, हे एकदम 100% खरं आहे। म्हणजे एकदम टीव्हीत पाणी पाहिल्यासारखं होऊ राहिलं। तर या अस्थिरीकरण झाल्याच्या नंतर आम्हाला त्याचा कुठलाही फायदा होणार नाही, त्यामुळे हे अस्थिरीकरण थांबवावं। या ठिकाणी जे काम थांबवण्यासाठी या शेतकऱ्यांनी माजी आमदार शिरीष भाऊ कोतवाल यांना या ठिकाणी प्रत्यक्षात बोलवलेलं आहे। आपण त्यांची संवाद साधणार आहोत। काय शासनाचा अनुभव आहे, काय शासन काय सांगणार आहे त्या संदर्भात आपल्यासोबत चांदवड तालुक्याचे माजी आमदार शिरीष भाऊ कोतवाल हे सोबत आहे। भाऊ, काय सांगाल? या शेतकऱ्यांनी हे काम बंद केलेलं आहे। विषय असा आहे की प्रत्येक निवडणूक आली की पुणे गावचा विषय प्राकर्षाने निघतो। पुणे गावचं काम प्रत्यक्षात देखील आलं, 50 किलोमीटरपर्यंत पाणी गेलं, परंतु गेल्या 10 वर्षामध्ये अजूनपर्यंत तरी दरसवाडीच्या धरणामध्ये पुणे गावचं किंवा मांजरपाड्याचं पाणी आतापर्यंत पोहोचलेलं नाहीये। जे पाणी मागच्या काळामध्ये गेलं ते अतिरेकी पाऊस चांदवड तालुक्यामध्ये झाला, त्यामुळे ते पाणी गेलेलं आहे। मग सरकारी यंत्रणा असेल, डिपार्टमेंट असेल किंवा राज्यकर्ते असेल, हे झोपा घेत आहे का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे। आज प्रश्न या ठिकाणी असा उपस्थित झाला की कालव्याला अस्थिरीकरणाचं काम चालू आहे। अस्थिरीकरण कुठे केलं पाहिजे? ज्या ठिकाणी कालव्याचे लिकेजेस आहेत त्या ठिकाणी। मग जर हा संपूर्ण कालवा अस्थिरीकरण जर झालं, जो अप्रत्यक्षरित्या जिरणाऱ्या पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांच्या विहिरीला कालव्याचं रोटेशन केल्यानंतर महिना 2 महिने होतो, तो फायदा शेतकऱ्यांना होणार नाहीये। मग जी फळबागासारखी शेती आहे ती शेती यामुळे पूर्ण संपणार आहे। एक पाणी मिळेल, मग दुसरं पाणी आणायला शेतकऱ्यांनी कुठे जायचं? मग त्यांनी फक्त काय हरभरा शेती करायची का? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे। मी आपल्या माध्यमातून संबंधित विभागाला विनंती करतो
की हे जे चाललेलं काम आहे हे चुकीच्या पद्धतीने चाललंय. यामुळे या परिसरातल्या शेतीला जी नवी संजीवनी येऊ पाहत होती ती संजीवनी संपणार आहे, शेतकऱ्यांना पाणी मिळणार नाहीये. हे काम त्वरित बंद करा. ज्या ठिकाणी लिकेजेस आहेत त्या ठिकाणी काम करा, आमचं त्याबद्दल दुमत नाही. आणि इथून पुढचं देखील दरसवाडी धरणाच्या पुढचं जे काम आहे त्या ठिकाणी देखील काँक्रिटीकरण मोठ्या प्रमाणात चालू आहे. मग मला त्या शेतकऱ्यांना, त्या सरपंचांना किंवा राज्यकर्त्या लोकांना विचारायचंय, हा जर सगळा कालवा तुम्ही काँक्रिटीकरण करून पाणी जिरूच दिलं नाही शेतीमध्ये, मग आपल्या घरातल्या हंड्यात आणि माठात देखील पाणी असतं. हंड्यात आणि माठात देखील पाणी असतं. मग या कालव्यामध्ये पाणी पाहणं काय आणि टीव्ही मध्ये किंवा चित्रामध्ये पाणी पाहणं काय, यामध्ये मोठा फरक काय आहे हे आपण त्या इरिगेशन खात्याच्या लोकांना विचारलं पाहिजे. आमची कृपा करून फसवणूक करू नका, आम्हाला जिवंतपणे फाशी घ्यायला लावू नका, एवढी विनंती मी शासनाला, शासनकर्त्यांना आणि अधिकाऱ्यांना करतो. एकत्रितच या ठिकाणी माजी आमदार श्रीभाऊ कोतवाल यांनी सांगितले की कालव्याला जे पाणी चालतं आहे ते पाणी टीव्हीत पाहणं काय आणि कालव्यात पाहणं काय या संदर्भामध्ये या ठिकाणी त्या ज्या ठिकाणी लिकेज असेल त्या ठिकाणी लिकेजला अस्थिरीकरण करा, परंतु सर्व ठिकाणी अस्थिरीकरण करू नका असे यांनी या ठिकाणी सांगितलं. आणि शेतकऱ्यांची सुद्धा तीच भावना आहे. म्हणून चांदोडवरून नाशिक न्यूज लोकशाहीसाठी देवीदास